शंकराची मेली बायको. पूर्वी लय बायका करायची लोक, करायची म्हणजे मिळतही होत्या. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते, बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज? आपलं काय माहिती ना, 1850. आपलं पोरं किती आहेत? 1000. पुरी किती आहे? 850. म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे. रॅली 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 ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं? 850. आणि पुरी किती राहिल्या? अहो 850 ना. हा, त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि 200 पोरं 12वी नापास आहेत. 100 पुरी 10वी 12वी, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2000 लग्न नाहीत. साली लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती का? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे. 25च तिथे पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहे. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे, चालतील. मग आता काय सांग. आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा, नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे? आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. त्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बरे, तुझ्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाच लगीन झालं नाही, मामाच मोकळा येतो. तुझ्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती आहे? एक. तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना. तुझ्या मामाला रे? हे बऱ्या, नाही तुम्ही लटाकली. तुझ्या मामाला 3. बेटा माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच कवा. शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. ते काही रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्या भजन कोणचं? शंकर गुंतले भजनात. माणसं मारायची झाली बंद, माणसंच मारायला. मग वर माणसं जाईना ना शंकर भजनात गुंतल्यामुळं. मग वरच्यांनी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? मग खालचे म्हणले बा, वरचे म्हणले बा शंकर गुंतलाय भजनात. आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत न जावे तयाच्या. मग म्हणले आता काय करा? शंकराला द्या बायको करून. हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही, कोण गाठ घेईल? मग हे आले शंकराकडून, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय.
म्हणजे म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण, कोणचे दिवस फिरली. नवरदेव पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहिती झालं, त्याला गुड्डी गेली का काय, हो तिच्याही म्हणली गुड्डी सारखी दिसते, नाही नाही गुड्डीची हत्या. आता काय झालं, पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला आणि काल इतका वाईट आला महाराज, 2-3 गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात. मुलीला संरक्षण राहिलं नाही. एक, मुलगी एकटी घरी ठेवण्याचे सुद्धा दिवस राहिले नाही. मुलगी 10वीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे. पुरीला त्याची चिंता नाही, तो भाग वेगळा. पण आईबापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकाचे. काय मत आहे तुमचं? इतकं वाईट वातावरण झालं, इतकं वाईट महाराज. काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बा मला मुलगी शिकवायची नाही. तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर, कारण गावांमध्ये सांड पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला टांगली. बरं, पुरीनी इतक्या लाजा सोडल्यात या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीन हो, भंगार एकदम भंगरी. बरं, पुरींना एवढंही काही वाटत नाही बा, पुरींनी प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. व तुम्ही पळून जाऊ नये, फाशी म्हणजे पळून जाऊ नये, कुणाचा हात धरून जाऊ नये, इतके हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण एकच वाक्य सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतो. पुरीनो 100% पुरी इंद्रिकरला शिवाय देते बा. इंद्रिकरला काय करायचं, आम्ही कशी भान पाडून, कशी कपडे घालून, कोणाचाही हात धरून जाऊ. जा तुम्ही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच जा. आज जा, दुपारी मेसेज टाका, जा. फक्त पोरीनो, तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात कायमची खाली घातली, एवढं उत्तर द्या. जा. त्यानं काय केलं तर बा आयुष्यामध्ये, त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही, बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्याच्या नशिबी अपमान आला. याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला. अरे त्याला जर पाहुण्याने बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का, कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही, त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली. फक्त त्यानं चूक काय केली ती एवढं सांगा. काय चूक होती त्याची? बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं तुम्हाला मोठं केलं. त्याची काय चूक झाली? काय चूक काय झाली? त्याला 4 पाहुणे त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्र त्यानं खाली पाहायचं, त्यानं गावात नीट वर पाहून काय चूक केली ती त्यानं? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनं, तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला. तर शेतकऱ्याची बाई वाहिली निघली ना महिला मंडळ, 9वार साडीतली आई सांगल, पूर्वी वाटे वाहिलं निघाले येत काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. काय होत होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पोरीनो, आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला. लोक बैल देत होते, पण माणुसकी संपली असती, त्यांनी कुठाळच केला असतं. आमच्या जेव्हा घर झालं म्हणले असते, ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पारी झोपून राहील, पण सावली झाल्यावर घराचं काम. त्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, पायानं गाळ केला पोरीनं, तुमचं त्याने घर बांधलं, आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनं जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता, नुसता हसत. का हसत होता माहिती का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशिबवान असशील. त्याला आईची आठवण आली, हसला तो. 15 मिनिटं हसत होता. तुम्ही 1.5 महिन्याच्या होता, पूर्ण अशा इतक्याच होत्या. तुम्ही आता शहाण्या झाल्या रे. आता हे पोपन देव यांनी भांगा आणले तर आता चला वयोद्यातले कपडे आणले, आता तुम्ही भावाला तवानी वागायला लागले आणि बापांच्या माना कचा कचा कापून टाकल्या. तुम्ही आता शहाण्या झाल्या. तर काय भेजे आहे तुम्हाला? काय भेजे? आता ही 10वी 12वीची कॉलेजची जाणारी टूर ही आता ही अवलाद वळवळ करती. यांची काय घमेंड बिगर बापाची इस्टेट कमवून जगायची. सोडा करण जागा बरं महिनाभर बाहेर. मी 12 महिने सांभाळीचं तुला, तू फक्त 1 महिना बाहेर काढ. 11 महिने मी सांभाळीचं तुला, काढ बरं. उगाच आपला आई बापा बोलत नाहीत म्हणून चाललंय महाराज यांना माज आलाय. फक्त कोण बोलत नाहीत?
आई बाप जाऊ द्या बाई, आईनं झक मारायची, तिनं म्हणायची त्याला बोलत नका जाऊ, तो काही करील, लोकांची लेकरं नाही का फाशा घ्यायला लागले, आपल्यानं जर घेतलं तर काय होईल, हे आईचे कान फडा आणले पाहिजे. घेऊ दे ना पोरांना औषध, कुठे इकत आणायला वस्तू होईल परत. तो घरातून निघून जाईल, जाऊ दे गेला तर करू प्रयत्न परत. हा हसण्यावर नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झाले. बापाने खांदा दिलाय पोरांना, इतकी माजटले दावलं. रोज उठून अपघातीत, रोज उठून तुम्ही पेपर वाचा महाराज, रोज उठून अपघात. बरं अपघात सहज होणारच नाही हो. हे बाय एखाद्या ड्रायव्हरला झोप लागू शकते किंवा एखादा बळच येऊन धडकू शकतो. सगळे ऍक्सिडेंट बिगर व्यसनाचे होतील. आता आपण प्रवास करीत नाही. मला 25 वर्ष झाले पोरं मी प्रवास करतो. हे 25व्या वर्षी मला महाराज झाल्याला. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात. मी 11 महिन्यात गाडी बदलतोय. 11 महिन्यात, 12 महिने ठूत सुद्धा नाही. 11 महिन्यातच वाजत होती ती. रात्री होती इंदापूरला, आता आली इथं. आता इथून चालली सानपाड्याला, चालली मुंबईला, उद्या चालली दुसरीकडे. हलक्या हाती 3 करतो रोज रोज. मी काही सीझन मधला बुवा नाहीये. हे बा सप्ताह बसला बाबा झाला. कसाही महिना निघू 80 85 80 85. 80ला तर दगडा आपटा भ्याव नाही. महिन्याला 80 तर आहेच. जेव्हा 60 असतील तेव्हा हाफ सीझन. मग केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत म्या. या आरामीला फुकट मिळाल्यामुळे उता आलाय नाही तर यांची काय टाप आहे काय मत आहे तुमचं. यांना घर आयते मिळाले, यर आयती मिळाली, बाजू घेणारी आई मूर्खासारखी पोराची बाजू किती. अरे केरळवरून एवढं एवढं पोर आलंय आपल्याकडं. पेट्रोल पंपाच्या शेजारी त्या फळकटावर झोपत आहे. त्यांनी गुंठाभर जमीन घेतली हायवेला. आणि आमच्याला काय रोग झालाय. माझटून गेलं तर त्यांनी क्वाटरी प्यायचं, मोमलं धिंडायचं. फाटकावले काय करतं, चांगले चांगले लाईट बंद करून हल्ले काय ताप यांची. आणि हे निघून गेलं ना, हे कुठं जाती नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. यांना कोण खातं सीझन संपले हो. आणि कोण कोणला पोसायला मोकळा आहे. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, असे एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती का, पाय सपाट पसरायची, त्याला पालथ झोपवायची तुम्हाला. आणि बादलीचं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तो बाप तांब्यानं पाणी ओतू लागत होता. आणि तुमची आई तुम्हाला झोळीत गुंडाळून ठेवायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत ठेवायची. तो तुमचा बाप झोका देत होता. तुम्ही बोलायला लागलं तर तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागलं तर वाकून चालायचा. आणि तुम्ही रडायला लागलं तर खाली गुडघे टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. घोडा व्हायचा आणि तुम्ही शिकायचं. आणि तुम्ही त्याची इज्जत शिला टांगली म्हणून आमचं 10वीलाच ठरलं, आमचं 12वीच ठरलं. मी त्याची नाही तर कोणचीच नाही. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाते म्हणजे किती बिनडोकपणा आहे. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अहो एक पोरगी तर मागच्या महिन्यात अशी गेली महाराज. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरदेवाच्या घरी, घरून तिच्या बापाच्या घरी आली पहिल्या मुळपाटीला. बुधवारी पळून गेली हो. तो बाप मेला ना 7-10 लाखाला. बरं दागिन्या कपड्या सगळं गेली ती. त्या दुसऱ्या पोराचा आयता डाव लागला ना. हा विनोद नाही आहे मला. ह्या आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा फटकावली पाहिजे चांगली. तिचं दप्तर चेक केलं पाहिजे, वर्गातलं वह्या उचाकल्या पाहिजे. वह्यांच्या मागच्या पानावर पॉवरफुल ग्रहपाठ असतात, ते एकदा वाचले पाहिजे. मोबाईल मधली पुरींचे मेसेज वाचले पाहिजे. इतके हायफाय मेसेज असतात. आईनं असा चष्मा लावून वाचले पाहिजे. मग कळलं आपल्या देवीनं किती भक्त गमावले. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स पाहिला पाहिजे. आपण तिला 100 दिलते, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा. ही जरा 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे पहा जरा. पोरगी पळून गेले. आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभमेळ्याला गेलती का, गेलती कुठं. हसण्यावर नेऊ नका महाराज. शंकरनगर देव झाले इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठेही जाऊ द्या. शंकरानं बायको पाहिली, पण बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. घ्या लिहून. आता लग्न न झालेली पोरं तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो.
बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.